नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनलवरती तुमचे मनापासून स्वागत आहे. एक आषाढी एकादशी निमित्त आपण बनवणार आहोत एकदम खुसखुशीत, बाहेरून कुरकुरीत आणि आतून मऊ साबुदाणा वडा. ही रेसिपी एकदा करून नक्की बघा. अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, व्हिडिओला लाईक करा. चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे घेतलेला आहे मी साबुदाणा मी रात्रीच भिजत टाकलेला होता. जर तुम्हाला सकाळी करायचा असेल तर तुम्ही रात्री भिजत टाकून ठेवा साबुदाणा. त्यानंतर मी इथे बटाटे उकडून घेतलेले आहेत. बटाटे मी बारीक असे मॅश करून घेतलेले, ते मी आता साबुदाण्यामध्ये मिक्स करून घेणार आहे. त्यानंतर मी इथे घेणार आहे शेंगदाण्याचा कूट. शेंगदाणे मी कच्चेच घेतलेले आहेत आणि बारीक मिक्सरमध्ये करून घेतलेले आहेत. मी शेंगदाणे का भाजले नाही, कारण आपण नंतर ज्यावेळेस वडा तळतो त्यावेळेस जास्त शेंगदाणे भाजले जातात, त्यामुळे मी इथे शेंगदाणे भाजलेले नाही आहेत. त्यानंतर मी इथे घेतलेले आहेत 2 चम्मच लाल मिरची. तुम्हाला जर हिरवी मिरची टाकायची असेल तर हिरवी मिरचीसुद्धा तुम्ही टाकू शकतात. हे सर्व साहित्य मी मस्त एकजीव होईपर्यंत मिक्स करून घेणार आहे. त्यामध्ये थोडं देखील पाणी टाकायचं नाहीत. नंतर मी त्यामध्ये थोडं चवीनुसार मीठ टाकून घेणार आहे. वड्याचा जे आपला हा बेस आहे तो एकदम घट्ट असा झाला पाहिजे. थोडा जरी पातळ राहिला तर आपले वडे बिघडू शकतात. त्यामुळे मी इथे असा घट्ट असा साबुदाणा वड्याचा बेस तयार करून घेतलेला आहे. आता इथे हा तयार झालेला आहे. तर मी आता वडे बनवून घेण्यासाठी इथे थोडं तेल घेतलेलं आहे. थोडं हाताला तेल लावून घेणार आहे मी. तर वड्याचा आकार तुम्हाला कमी जास्त जेवढा पाहिजे तेवढा तुम्ही करू शकतात. मोठा वडा पाहिजे तर मोठा आकार घ्या, छोटा पाहिजे तर छोटा घ्या. तर इथे मी असा मीडियम साईजमध्ये आकार बनवून घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये मी असं एक छोटंसं छिद्र पाडून घेणार आहे, म्हणजे वड्याला छान असा लूक येतो. तुम्ही नाही पाडलं तरी चालेल. तर इथे असा खूप छान असा लूक आलेला आहे वड्याला. तर मी असे सर्व वडे बनवून घेणार आहे. तुम्हाला जर एकदम खुसखुशीत साबुदाणा वडा बनवायचा असेल तर साबुदाण्यात अजिबात जास्त पाणी राहू देऊ नका आणि तेलामध्ये तळताना अगदी कमी गॅसवरती तळा. त्यामुळे वडा एकदम खुसखुशीत असा तयार होतो. हाताला थोडं तेल लावलं की साबुदाणा हाताला चिटकत नाही आणि खूप छान असा वडा तयार करता येतो. त्यामुळे थोडा तेलाचा वापर करायचा. हे बघा, असे मी वडे बनवून झालेले आहेत. तर हे सर्व वडे मी बनवून घेणार आहे. तोपर्यंत आपल्या इकडे तेलही तापलेलं आहे. तर इथे मी थोडे थोडे टाकून वडे तळून घेणार आहे. वडे तळताना एक काळजी घ्यायची की वड्यांना वारंवार हलवायचं नाही. त्यामुळे वडे तुमचे फुटूही शकतात आणि तेलही अंगावर उडू शकतं. त्यामुळे थोडी वडे तळताना काळजी घ्यायची. हे बघा, आपले मस्त असे खुसखुशीत आणि खरपूस असे वडे तयार झालेले आहेत तळून. बघू शकतात तुम्ही किती छान असे वडे दिसत आहे. तर असेच मी संपूर्ण वडे तळून घेणार आहे. हे बघा, इथे माझे सर्व असे खरपूस वडे तळून झालेले आहेत. खायलाही खूप टेस्ट अशी. तर तुम्हाला ही वड्यांची रेसिपी कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की सांगा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि अशाच आपल्या एकादशीनिमित्त नवीन नवीन रेसिपी येणार आहेत. तर तुम्ही नक्की बघा. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, छान अशी कमेंट्स करा.